केल्यानंतर त्या ठिकाणी एक पेन्सिलचा आयकॉन दिसेल बघा, हा दिसतोय, त्याला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक परत पेन्सिल दिसेल जिथे की तुम्हाला तुमचं नाम, हँडल, युजर आयडी वगैरे सगळं दिसत आहे। तर तुम्ही त्या ठिकाणी मोबाईलचं नाव बदलू शकता। पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव, जे काही नाव टाकायचे ते टाकू शकता। मी पहिलं तुम्हाला डिलीट करून दाखवत आहे आणि हे दुसरं टाकून दाखवत आहे, HEYSHITALLADE। ऑलरेडी माझं हेच नाव आहे आणि मी हेच नाव दाखवते टाकून, आणि या ठिकाणी फक्त सेव्हवर क्लिक करायचं। तुमचं नाव सेव्ह झालं। आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की नाव तुम्ही एकदा चेंज केलं की परत 14 दिवसांनीच नाव चेंज करू शकता, परत नाही। आणि जर तुम्हाला तुमचा फोटो वगैरे DP काही चेंज करायचा असेल फोनचा, तेही करू शकता तुम्ही। इथं दाखवलं आहे, तुम्ही गॅलरीत करा, किंवा तुम्हाला तुमचा लगेच फोटो काढून ठेवायचा असेल तर ते पण ठेवू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही। आणि 14 दिवसानंतरच तुम्ही फोटो दुसरा चेंज करू शकता। आपल्या मोबाईलचं नाव एकदम सेव्ह झालेलं आहे, तुम्ही कितीही वेळा करा, फक्त 14 दिवसाच्या नंतर करू शकता। आपण पाहिलं की युट्यूबचं नाव कसं चेंज करायचं आणि फोटो कसे चेंज करायचे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका पुढच्या छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राधे राधे।